नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या क्रिश तुमच्या ब्लॉगमध्ये. आजचा दुसरा दिवस आणि काल तर तुम्ही मॅच बघितली, आम्ही जिंकलो. तर पहिलीच एंट्रीचा मस्त आहे की एकविराईच्या दर्शनापासून झाले. तर काल तर जिंकलो, आज पण जिंकू प्रयत्न तर करू. पहिलीच मॅच आहे तर काल फिल्डिंग बी बघितली, बॉलिंग पण तुम्ही बघितली असेल. तर एके साईडला प्लेयर पण आलेच, सर्व समोरची टीम पण आली आमची. तर चला आता पहिलीच मॅच आपली आहे. पहिली मॅच जिंकलोय. आता जिंकलो ना तर आम्हाला मजा आहे. मग आम्हाला मी सेफ डायरेक्ट उड डायरेक्ट चिट्ट्यामध्ये जाऊ सुपर सिक्स. तर एके साईडला आमचे वर्सेसची टीम आहे पाटील चॅलेंजर्स, यांच्याशीच आमची पहिली मॅच आहे. तर तुम्ही काल बघितलाच असेल ऋषी मात्रेला का बॅटिंग केले खतरनाक. एके साईडला 1 साईड रन मारलेत. तर ऋषी काल बॅटिंग भारी केलीस, कसा वाटला बॅटिंग करून? मस्त छकड्या मारल्यास लल्लीला झोपून. याला पण तुम्ही बघितलाच असेल भाई, 10 बॉल 3 पाचशे होतं तेव्हा गेलता आहे बघ. आता बघ आता अर्धी टीम पण आमची रेडी झाली बघा. आमची टीममेट गावदेवी फायटर्स अग्रोली. एके साईडला प्रॅक्टिस चालूच आहे कारण की पण मॅच जिंकायची आहे आम्हाला. तर चला, अजून प्लेयर यायचे बाकी आहेत. टॉस उडेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर समोरच्या टीमचा आयकॉन मंदार राजबाई. मित्रांनो, आता आमचा लक्की पॅव्हलियन आहे. आता प्रॅक्टिस तर चालू आहे एकेतर्फे. अजून टॉस वगैरे काय नाही झाला. अजून आयोजक तयारी करतात कारण की मॅच आहे बघा. तर आज पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. आज जिंकलो तर डायरेक्ट आम्ही शिकत जाऊ. तेवढाच आम्ही प्रयत्न करू का जिंकण्याचा, कारण की काल पण थोडा गेम वेगळा झाला. 1 बॉल 1 लास्टपर्यंत आलेली मॅच. तर आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. तर चला, तर थोड्याच वेळात होईल आपला टॉस बी दाखवून. एके साईडला लवेश दादा बी फोनवर बोलत फिरते, मॅचची मजा घेते. तर बघू आता टॉस उडला कोण टॉस जिंकते, कारण की संध्याकाळचा टाईम आहे. रन पण होतील किंवा नाही पण होतील, लीग मॅच आहे, काय पण होते. तर बघा पूर्ण. गावदेवी माते की तुम्हाला लाईन अप करून मैदानाच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. महाराष्ट्र राज्यातील विकसित आणि समृद्ध शहर म्हणून आज आपल्या मुंबई शहराची ओळख. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे काउंटरच्या देशामध्ये देखील फिल्डर तैनात केला गेला. क्रिश मुकादम ज्याने काल एकंदरीत या स्पर्धेमधील आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट झेल त्याने आतापर्यंत पकडलाय. आणि भरपूर वेव्स त्या झेलला देखील मिळाले. 10,000हून अधिक प्रेक्षकांनी तो झेल इंस्टाग्रामवर देखील पाहिला. क्रिश मुकादम मिनी ब्लॉग त्याचं चॅनल देखील आहे आणि कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी क्रिश मुकादमने देखील प्राप्त केली आपल्या रोज मिनी ब्लॉगच्या माध्यमातून. चला, मॅच चालू होते. 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाटील चॅलेंज विजय संपादन करण्यासाठी परेश कोळी आले गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल, या बॉलवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आल्या पावली माघारी परतलाय. ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. आडवा बॅटिंग स्ट्रोक केलाय. चला मित्रांनो, पहिली मॅच एकदम दबाके जिंकलो. 90 मारून द्या, आम्ही जिंकलो भाई. आवरा भारी वाटते ना का बस. मस्त बॉलिंग वगैरे झाली. आता डायरेक्ट उद्या मॅच सुपर सिक्सला गेलोय. पण आता जी मजा मॅच मध्ये स्वप्नील ठाकूर वर्सेस साहिल दिवेकर, ती मॅच बघायला मजा येणार. ती पण तुम्हाला दाखवेन, ती बी बघा. तर साहिलला यांची फिल्डिंग सॉरी बॅटिंग आहे आणि सपुदा यांची फिल्डिंग आहे.
तर मजा तर येणार आहे. तर चला मंडळी बघत राहा मॅच. आज होता साहिल दिवेकर वर्सेस स्वप्नील ठाकूर आणि जिंकला स्वप्नील ठाकूर वरून कॅच पकडला विनायक टोलेने. तर ही मॅचची मजा अजून मजा बाकी आहे, कारण तेव्हा येईल साहिल दिवेकर बॉलिंगला, स्वप्नील ठाकूर येईल बॅटिंगला. ती एक मजा वेगळी येईल. मगाशी बॅट बघितला स्वप्नील ठाकूर वर्सेस साहिल दिवेकर, साहिल दिवेकर वर्सेस स्वप्नील ठाकूर. शॉट यार, 4 रन झाला. वाव, चौकार. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय, कन्व्हेन्शनल स्वीप केला जातो. ठाकूर खेळतोय पुढचा बॉल. ऋषी म्हात्रे लाजवाब खेळ करत असताना अफलातून खेळ केला स्वप्नील ठाकूरने. मॅचची पहिली 50 मारलाय स्वप्नील दादा ठाकूर यांनी. आता अजून रन पाहिजे तर ती बघू आता कंप्लीट करते का. 6 रन पाहिजे फक्त, 4 बॉल 6 रन कंप्लीट करते का बघू. आणि पहिली 50 आले या लीगची. अजून उद्याचा दिवस बाकी आहे, परंतु मारली त्याला महत्व आहे. जो अभ्यास पे ध्यान देते स्वप्नील ठाकूरने तेज केलंय. 4 बॉल 6 50 झाले. 4 बॉल 4 मॅच आले. लाजवाब परफॉर्मन्स करत असताना 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. पटकन फसलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच पकडली जाते. स्वप्नील ठाकूरचा फार महत्वाचा आहे. 3 बॉल 4 धावा. ऋषी म्हात्रे वर्सेस हर्षल कोळी. दुसरा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम स्पर्श वॉरियर्स. लाजवाब खेळ केलाय आणि या मॅच मध्ये आपली दावेदारी पेश करत असताना वेल प्लेड स्पर्श वॉरियर्स. काय अज संघ मालक म्हणून जबाबदारी आहे कुंदन म्हात्रे यांची? नाही, जबाबदारी अशी काही नाही. दादाने आम्हाला फुल फ्रीडम दिलेलं आहे, आउटफिल्ड असो किंवा इनफिल्ड असो दोन्हीकडे. म्हणून आम्ही बिंदास परफॉर्मन्स करू शकतो याच बेसवर. स्वप्नील, काय सांगशील की आज ISPL च्या स्पर्धा होतात किंवा बिग बॅश लीग होते, ग्रामीण बिग बॅश धमाका झाला. आज त्याच धर्तीवर ही स्पर्धा देखील आहे, तितक्याच तोडीची ही स्पर्धा देखील आहे. कसं वाटतंय ॲज अ प्लेअर म्हणून इतके मोठं आयोजन, या आयोजनामध्ये खेळताना प्रभाग क्रमांक 27 प्रीमियर लीग कसं वाटतंय आणि कुंदन दादाचं हे कार्य आहे त्याबद्दल काय सांगाल? नक्की आमच्यासारख्या छोट्या प्लेअरला ही ग्रामीण धमाका बिग बॅश म्हणूनच वाटते, कारण एवढे भव्य दिव्य आयोजन आम्ही कुठे बघितले नाही एका ग्रामीण लेवलला. तर हे दादाच फक्त करू शकतात, दादांच्यात तेवढी हिंमत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्वप्नीलसाठी. थँक्यू व्हेरी मच. वेल प्लेड. प्लेअर ऑफ द मॅच गोज टू मिस्टर स्वप्नील ठाकूर. ठरला ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर 5,000चं कॅश प्राइज ते स्पर्श यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. जपुदा, तुला कसा वाटला पहिली 50 आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन? खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. कारण परफॉर्मन्स होणं गरजेचं होतं या मॅचला तरी, कारण थोडा चेस खूप मोठा होता. जोपर्यंत मी शेवटच्या बॉलपर्यंत राहील तर नक्कीच मला विश्वास होता की मी काढेन मॅच. आणि मॅच मध्ये इन ग्राउंड कसा वाटला? मजा आली का साहिल? हा, थोडी मजा पाहिजेच ना, नुसता सिरियस घेऊन फायदा नाही. कारण जर सिरियस राहिलो तर मग आपण अडकत जाऊ, पण खेळता नाही ना. कॉंग्रॅच्युलेशन फॉर 50 आणि तुला मॅन ऑफ द मॅच भेटला. बस का भाई, तू आमचा स्टार अपकमिंग. ऑल द बेस्ट. आता जेवण वगैरे करून आले, मस्त पार्टी केली आणि ही मॅच पण भारी झाली. बघा आता 3 बॉल 11 मॅच आले. लाईटीच्या मुळे दिसणार नाही, जर बरोबरी सुटला तर लाईट सुपर ओव्हर आहे. होते बघ. आज अनेक मायबाप प्रेक्षक उत्सुक आहेत की एक तरी मॅच आम्हाला सुपर ओव्हरची पाहायला मिळू दे. परंतु दोन्ही थांबा 2 टीम मिनिट. परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन बॉलर खराब त्याचा साहिल पराभव कोहली. निश्चित. आता बॅट्समन 3 पण आहे बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 11 धावा. क्षेत्ररक्षणाची पाटला. व्यूहरचना बदलवली दोन्ही गेली. एकेच गावातले खेळाडू आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने बघू देखील फिल्डर काय तैनात केला होतंय. गेला. डीप मिड विकेट लॉंग लेगला देखील फिल्डर तैनात आहे. कव्हरच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला काय मॅच पाहायला मिळते. डॉट बॉल. उत्सुकता वाढली टीम
मजा येईल ना मॅच बघायला? खूप मजा आली माझ्या. मारेल का सगळी? छकडी नाही मारणार मच्छीला नका पण 11 रनची गरज. बॉल 11 मॅच आले. प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. मारली. या बॉलवर देखील केलाय लॉफ्ट. हा झेल सोडलाय. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. आता मात्र समीकरण बदलून गेलंय. एक बॉल मध्ये करायच्या 9 धावा. काय नाही, आता जिंकली. भाई बोललेला वाचिंद्र नाना जिंकेल तर जिंकले. आता जिंकणारच होती काल आमच्यावरून हारले, आज जिंकले. सपोर्टर नाही, तुझा फॅमिली मेंबर असेल. सपोर्टर पाहायला मिळतोय. एक बॉल नाव. चला कॉन्फिडन्स लेवल हाय झाली टीम. मित्रांनो, आता तुम्ही फक्त आमची बघितली नाही, आता पोलीस वर्सेस आयोजक पण आहेत. हे बघा, पोलिसांची बॅटिंग आहे आता. दोन्ही पोलीस आहेत. पहिल्या ओव्हरला येणाऱ्या वर्सेस सीबीडी पोलीस मॅच. बॉल या मॅचचा पहिलाच बॉल. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू अपील केली आणि अंपायरचा इशारा OUT. फलंदाज बाद होत असताना एलबी नाही आहे. वर संधी. अरे एलबी आउट नाही आहे. पहिला धक्का लागतोय सीबीडी टीमला. चला मित्रांनो, आता मॅच पण कम्प्लीट झाली आमची. मस्तपैकी आम्ही दुसरी मॅच पण जिंकलोय. एके साईडला तुम्ही मॅच पण बघितली असेल आणि सपुदाची 50 पण बघितली असेल. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उद्या भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.